राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागच्या वेळेला संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर भेटले, एकमेकांशी ते उभं राहून बोलत होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं की आपण एकत्र नक्की काहीतरी करूया. तो व्हिडिओ फार व्हायरल झालेला. मी असं का बोलतो आहे, उद्धव ठाकरे जर भविष्यामध्ये NDA सोबत म्हणजे भाजपसोबत जर गेले आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहकारी झाले किंवा सहभागी झाले तर विशेष आश्चर्य वाटून घेऊ नका. दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी वाढलेल्या आहेत. का वाढलेले आहेत त्याचं कारणही सांगतो आणि खरंच उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार आहेत का, त्याची शक्यता किती आहे तेही तुम्हाला सांगतो. खरं तर ही दिल्लीमध्ये घडामोडी आणि या सगळ्या गोष्टी चालले, त्याचं बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे किंवा कारण असं आहे की पाठीमागच्या आठवड्यामध्ये शरद पवार दिल्लीमध्ये होते, उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये होते, एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये होते, संजय राऊत, आदित्य ठाकरे, बरेच लोक दिल्लीमध्ये होते. जे महत्त्वाचे महाराष्ट्रातले नेते होते हे दिल्लीमध्ये होते. त्याचं कारण असं समोर येते, जरी वेगवेगळी कारणं मीडियाला किंवा बाकीच्या लोकांना माहीत असली, अंतर्गत कारणं अशी आहेत की नितीश कुमार जे आहेत भाजपचे आता सहकारी आहेत, परंतु या नितीश बाबूंचा एकतर भरोसा नाही, ते बिनभरोसे आहेत. आणि त्याचं कारणही समोर आलं तसं की भाजपने काय केलं, बिहारच्या निवडणुकांमध्ये जी प्रचारांची त्यांची लाईन आहे, प्रचारांचे जे बॅनर आहेत, ह्या बॅनरवरती हे तर बोललं आहे की ही बिहारची निवडणूक ही NDAची आहे, परंतु बिहारच्या अनेक मंत्र्यांसोबत भाजपच्या नेत्यांचे मंत्र्यांचे फोटो सेशन झालेत. नितीश कुमारांचा कुठेही उल्लेख नाही आहे ना, साध्या त्यांचा फोटोही नाही. नितीश कुमारांचं किंवा भारतीय जनता पार्टी हेही बोलत नाही ओपनली की बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हेच चेहरा आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नितीश कुमार यांचा जो पक्ष आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी हे सगळे नाराज झालेले आहेत. ते स्पष्ट म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टी जाणून बुजून नितीश कुमारांचा अपमान करते आणि नितीश कुमारांना डावलण्याचं काम करते. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर किंवा नितीश कुमारांचं पार्श्वभूमी, त्यांचं हिस्ट्री बघितल्यानंतर नितीश बाबू त्यांनी जो केंद्र सरकारला लावलेला जो टेका आहे किंवा त्या टेक्यामुळे केंद्र सरकार उभा राहिले, तो आपला टेका ते कधीही काढून घेऊन जाऊ शकतात घरी, एवढं मात्र माहिती आहे. आणि जर का नितीश बाबू गेले तर ते आपले आंध्राचे बाबू, चंद्राबाबू, ते बोलतील की माझ्यावरती एकट्यावरती लोड येण्यापेक्षा माझाही टेका काढून मी घरी घेऊन जातो. असं होऊ शकतं, कारण आंध्रात आता निवडणूक संपलेली, आंध्रामध्ये 5 वर्ष काही टेन्शन नाही. चंद्राबाबू आणि पवन कल्याण हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं अशी जर शक्यता भविष्यामध्ये झाली तर केंद्रातलं सरकार पडू शकतं. आणि हे केंद्रातलं सरकार पडू नये यासाठी या सगळ्या गोष्टींची फिल्डिंग लावली जाते. ती म्हणजे असं की उद्धव ठाकरे यांच्याकडे जे खासदार आहेत त्यांचं देखील आपण समर्थन घ्यायचं. एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील खासदार आहेत, पण आत्ता निवडणुकीचा ह्या शिवसेना पक्षाचा निकाल लागणार आहे की हा पक्ष कोणाचा आहे. आणि एकंदरीत सगळं सांगण्यात येतं की हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार आहे. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या किंवा एखाद्या शाळेतल्या पोराला जरी आपण जाऊन विचारलं तरी तो सांगेल की हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा आहे पक्ष. असं नसतं वैचारिक विचारधारा वगैरे असं काही, ते त्यांचाच पक्ष आहे तो, कोणीही सांगेल. आणि याच गोष्टीचा निकाल लागेल. जर असा निकाल लागला तर एकनाथ शिंदे यांचे जे आहेत ते आमदार किंवा खासदार हे कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती राहणार नाहीत, की त्यांना पक्षामध्ये कुठल्या ना कुठेतरी विलीन व्हावं लागेल. तिथून त्यांची संख्या वाढेल. एकनाथ शिंदे भाजपला कधीच धोका देऊ शकत नाहीत, कारण एकनाथ शिंदेंची नाडी किंवा एकनाथ शिंदेंची व्यसन ही भाजपच्या हातामध्ये. त्यामुळं एकनाथ शिंदे तिकडे दुश्मनी नाही घेऊ शकत. दुसरी गोष्ट, एवढं सगळं होऊन जर देखील चंद्राबाबूंनी पण धोका दिला तर मग मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून शरद पवार यांना देखील भाजपसोबत घेण्यामध्ये इंटरेस्ट आहेत. आणि हा इंटरेस्ट कसा सांगितला जातो आहे, एकनाथ शिंदे कुठं विलीन होणार, भाजपमध्ये विलीन तर ते होणार नाहीत, कारण त्यांचे बरेच आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना आत्ताच मान सन्मान मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये किती मोठं शीतयुद्ध सुरू आहे हे आपण सर्वजण बघतोय. आणि भविष्यामध्ये जर आता ह्यांचा पक्ष आहे शिवसेना नावाचा, एकनाथ शिंदे यांचा, म्हणून भाजप यांना थोडीफार इज्जत तरी देते, यांच्या मंत्र्यांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना. उद्या जर हे सगळे भाजपमध्ये गेले तर सगळेच जातील का? अजिबात नाही, काही गरजच नाही तेवढी भाजपला या सगळ्यांची. कारण ज्या लोकांनी नावं बदनाम केलेले, ते बॉक्सिंग स्टार असतील, ते चड्डीवरती बसून पैशांच्या नोटा बिटा सिगारेटचे झुंके मारत असतील, असे बरेच लोक आहेत. ह्या लोकांची भाजपला गरज नाही, कारण यांच्यामुळे भाजपचं नाव बदनाम होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक पर्याय असा होतो की एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाऊन विलीन व्हावं आणि शरद पवारांच्या पक्षाने केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला पाठिंबा द्यावा. आता तुम्ही म्हणाल की हा काही बोलतो आहे. मी काही नाही बोलत. या सगळ्या गोष्टींच्या दिल्लीमध्ये घडामोडी आणि हालचाली वाढलेल्या आहेत. खरंच नितीश कुमारांचा अजिबात काय विश्वास नाही. ज्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळते BJPकडून नितीश कुमार यांना बिहारमध्ये, हे बघता लवकरच बिहारमधून नितीश कुमारांनी धोका दिला आहे किंवा त्यांनी आपली
भाजपचा पाठिंबा काढला आहे अशी बातमी आली तर त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका. दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मोहन भागवत असतील RSSचे, ह्यांनी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावरती कधीही आक्रमकपणे टीका केली नाही. भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत यांनी देखील उद्धव ठाकरेंवरती कधीही टीका केली नाही, तुम्हाला बघायला मिळत असेल. नरेंद्र मोदी आजही बोलतात की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला खूप मान सन्मान आहे. आणि ज्या वेळेला शिवसेना पक्ष फुटला किंवा उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली, त्यावेळेपासून मी उद्धव ठाकरेंवरती कधीही बोललो नाही वाईट शब्दामध्ये किंवा टीका केली नाही आणि भविष्यामध्येही करणार नाहीत. का तर बाळासाहेबांसाठी माझ्यासाठी सन्मान आहे आणि उद्धव ठाकरेंच्या देखील सन्मान आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलून ह्यासाठी ठेवायच्या आहेत. भविष्यामध्ये जर कोणाला गरज पडलं तर कोणी त्या गोष्टी बोलून दाखवू नयेत किंवा त्या गोष्टीमध्ये आपला गैरफायदा घेऊ नये. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर उद्धव ठाकरेंची गरज केंद्राला आहे एवढं मात्र दिसते. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ शकतं किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत घेऊ शकते. ह्या शक्यता आहेत सगळ्या. आणि या राज्यामध्ये सध्याचं राजकारण बघता काहीही होऊ शकतं. उद्या भाजप काँग्रेससोबत देखील सत्ता स्थापन करू शकतं, काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं इथे. आणि ते ऑलरेडी त्याचे 2-3 परिणाम झालेले आहेत. जर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत जे बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणीमध्ये जमतच नाही ना, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची विचारधारा, काँग्रेसच्या पक्षाची विचारधारा, राष्ट्रवादीची विचारधारा, ह्या सगळ्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आणि तरी देखील यांनी एकत्र येऊन जर सरकार स्थापन केलं असेल तर मग मात्र हा ठिकाणी प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये काय होऊ शकतं. एकनाथ शिंदे परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात, एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शरद पवारांकडे जाऊ शकतात, अजित पवारांकडे जाऊ शकतात. अजित पवारांकडे जाणार नाहीत कारण त्यांच्यामुळंच ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं चित्तयुद्ध आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झाल्याचं एकमेव कारण अजित पवार आहे. तो आपण कधीतरी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये जाऊन चर्चा करूया. खरंच उद्धव ठाकरे केंद्रामध्ये हात मिळवणी करतील भाजप सरकारला का नक्की याच्यामध्ये काय काय कमी जास्त गोष्टी आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर उद्धव ठाकरे केंद्रामध्ये भाजपसोबत गेले, केंद्रामध्ये गेल्याचा अर्थ ते महाराष्ट्रातही जातील. का जातील त्याचे तुम्हाला कारण सांगतो. जरी एकनाथ शिंदेनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पक्ष फोडला असला तरी तो पक्ष पुन्हा आता उद्धव ठाकरेंना मिळणार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंचं जे हिंदुत्वाचा आवाज आहे हा आवाज इतका प्रभावी राहणार नाही. पक्ष निघून गेला त्यांच्या ताब्यातून, त्यामुळे आवाज फक्त राहणार नाही. आणि हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपचा आणि उद्धव ठाकरेंचा एकदम मिलीभगत आहे, म्हणजे समान त्यांचे मुद्दे आहेत. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ज्या मुद्द्यावरती भाजप बॅकफुटला गेले, मराठीच्या मुद्द्यावरनं खास करून, आणि यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये शिव्या भेटायला लागलेत महाराष्ट्रामध्ये, या गोष्टीचा परिणाम. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंकडे मराठा समाज जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपकडे ओबीसी समाज आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या मंचावरती जाऊन त्या दिवशी बोलले पण माझा जीव असेपर्यंत मी ओबीसीसोबत असणार आहे म्हणून. आणि यामुळं या सगळ्या गोष्टींच्या कमतरता जर बघितल्या तर 100% भाजप एक उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भविष्यामध्ये देखील ते करत राहतील, कारण दोघांच्या भरोशावरती जे सरकार चाललं आहे त्या दोघांचाही काही भरोसा नाही आहे. हे सगळं जर बघितलं तर उद्धव ठाकरे जर भाजपमध्ये गेले तर शिवसैनिकांना पटणार आहे का? तुमचं म्हणणं काय? तुम्हाला ते पटणार आहे का? ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि शेअर करा व्हिडिओ सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.